नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदाकरिता जी आहे भरती निघालेली होती. आता बघा त्या पदाची जी एक्झाम डेट आहे ते डिक्लेअर करण्यात आलेली आहे. त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की तुमची एक्झाम कधी असणार आहे आणि जर का तुम्हाला लिपिक या पदाचे संपूर्ण पी-वाय-क्यू पेपर पाहिजे असतील, तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये करून सांगा, जेणेकरून मी तुम्हाला ते प्रोव्हाईड करू शकेल. त्याआधी बघा, तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन भरतीची अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडून एक नोटीस जी आहे आलेली आहे. आता याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया की तुमची एक्झाम डेट कधी असणार आहे. त्याआधी बघा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे आपण जाणून घेऊया. बघा, जे ॲडव्हर्टाइजमेंट आहे न्यूजपेपरला ते 14/1/2025 ला आलेली होती आणि ऑफिशियल वेबसाईटवरती जे आहे 22/1/2025 ला पब्लिश करण्यात आलेली होती. आता जर बघितलं आपण तर बघा, टोटल जे एलिजिबल कॅन्डिडेट आहे स्क्रीनिंग टेस्टसाठी ते आहे 27,091 यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. आता यामध्ये बघा भरपूर विद्यार्थी रिजेक्ट पण करण्यात आलेले होते. कारण की बघा, ते जे आहे रिजेक्ट काय करण्याचे कारण जे म्हटलं तर बघा, भरपूर विद्यार्थ्यांनी जे आहे एक्झाम फीस भरलेली नव्हती. आता ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम फीस भरलेली आहे ते विद्यार्थी तुम्हाला इथे दिसून येणार आहे. एवढे विद्यार्थी जे आहे ते क्वालिफाय झालेले आहेत क्लर्क या पदाच्या एक्झामसाठी. आता तुम्ही याची जर ऑफिशियल वेबसाईटवरती जर बघितलं तर 25/6/2025 ला याच्याबद्दल एक माहिती देण्यात आलेली होती, जे की मी तुम्हाला टेलिग्रामवरती पण शेअर करण्यात आलेलं होतं. आता जर बघितलं आपण तर बघा, नोटीस डेट म्हणजे की जी नोटीस आहे तुम्हाला 14/7/2025 या तारखेला जे पब्लिश करण्यात आलेली होती ऑफिशियल वेबसाईटवरती, जे की मुंबई हायकोर्ट यांच्या. आता जर यामध्ये बघितलं तर बघा, नोटीसमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की with reference to the above, it is hereby informed that the screening test for the post of clerk on the establishment of the High Court of Judiciary at Bombay, principal seat at Bombay, is scheduled 10th August 2025 from 1 p.m. to 2 p.m. Region wise at Mumbai, Thane, Pune, Kolhapur, Chhatrapati Sambhajinagar, Latur, Nanded, अहमदनगर, जळगाव, अमरावती, यवतमाळ आणि नागपूर. बघा, तुमची जे एक्झाम आहे लिपिक या पदासाठी जर बघितलं आपण तर बघा 10 ऑगस्ट 2025 या तारखेला तुमची एक्झाम होणार आहे. जे की बघा, तुम्हाला इथे टाइम देण्यात आलेला आहे 1 वाजल्यापासून तर 2 वाजेपर्यंत तुमची एक्झाम चालणार आहे. आता बघा, तुमची एक्झामचे सेंटर पण यामध्ये देण्यात आलेले आहे की कोणकोणत्या सेंटरवर देण्यात आलेलं आहे. तुम्हाला मी समोर पण सांगणार आहे की तुम्हाला कोणते एक्झाम सेंटर देण्यात आलेले आहे. कारण की बघा, समोर तुम्हाला पीडीएफ मध्ये सांगण्यात आलेलं आहे की नावापुढे तुमचे एक्झाम सेंटर जे आहे तुम्हाला देण्यात आलेले आहे ते आपण समोर जाणून घेऊया. त्याआधी जर बघितलं आपण तर बघा, फॉलोइंग 27,090 लिस्टेड कॅन्डिडेट are requested to remain present for screening test for the post of clerk at the place mentioned against their respective names at column number 4. यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या जे नावापुढे जे प्लेस म्हणजे की जे सेंटर मेन्शन केलेलं आहे, तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे पेपरला जायचं आहे. जे की बघा, टोटल जे आहे 27,090 कॅन्डिडेट जे आहे ते यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला इथं रिपोर्टिंग टाइम बद्दल माहिती देण्यात आलेलं आहे की 11:30 AM ला शार्प तुम्हाला त्या जे सेंटर तुम्हाला देण्यात आलेलं आहे त्यावरती तुम्हाला हजर राहायचं आहे. आणखी जर बघितलं, द इन्फॉर्मेशन इन रिस्पेक्ट सीट नंबर ॲड्रेस ऑफ एक्झामिनेशन सेंटर विल बी कम्युनिकेटेड इन हॉल तिकीट ॲडमिट कार्ड. द हॉल तिकीट ॲडमिट कार्ड विल बी पब्लिश ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ हाय कोर्ट बॉम्बे इन ड्यू कोर्स. बघा, जे की तुमचं सीट नंबर, ॲड्रेस ऑफ एक्झामिनेशन सेंटर म्हणजेच की तुमची हॉल तिकीट बद्दल माहिती, संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती हायकोर्टच्या यावरती तुम्हाला देण्यात येणार आहे. जर का तुम्हाला त्यावरून जर तुम्हाला काही डाउनलोड करता येत नसेल तर बघा, माझ्या टेलिग्राम चॅनलवरती मी डेलीची अपडेट देत असतो. त्यावरून तुम्ही संपूर्ण माहिती या भरतीबद्दलची बघू शकता. आता बघा, सर्वात इम्पॉर्टंट जर म्हटलं तर लिपिक या पदासाठी तर बघा, अभ्यासक्रम मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे की अभ्यासक्रम कशा प्रकारे आहे. आता बघा, तुम्हाला अभ्यासक्रम मी दिलेला आहे. आता पी-वाय-क्यू क्वेश्चन म्हणजे की बघा, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे ते खूप महत्त्वाचे आहे. कारण की बघा, ते खूप फायदेशीर ठरणार आहे तुमच्या एक्झामसाठी. जो कोणी विद्यार्थी पी-वाय-क्यू क्वेश्चन चांगल्या प्रकारे करेल त्यांचा जो स्कोर आहे एक्झाममध्ये चांगल्या प्रकारे असणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. आता जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर बघा, मी पी-वाय-क्यू सीरीज मी चालू करणार आहे. जर का तुम्हाला पी-वाय-क्यू क्वेश्चन पाहिजे असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये करून सांगा, जेणेकरून मी लवकरात लवकर तुम्हाला प्रोव्हाइड करू शकेल. आता जर खाली बघितलं आपण तर बघा, तुम्हाला सिरियल नंबर, रजिस्ट्रेशन आयडी, नेम, डिस्ट्रिक्ट ऑफ एक्झामिनेशन सेंटर यामध्ये देण्यात आलेलं आहे. सर्वात आधी जर बघितलं तर बघा, तुम्हाला नावाच्या पुढे तुमचं सेंटर देण्यात आलेलं आहे की कोणतं सेंटर असणार आहे. तुम्ही इथं बघू शकता. सर्वात आधी तुम्हाला मुंबईचं सेंटर दिसणार आहे. त्यानंतर जर बघितलं आपण खाली आलो तर बघा, तुम्हाला जे आहे प्रत्येक नावापुढे वेगवेगळं सेंटर जे आहे तुम्हाला देण्यात आलेलं आहे प्रत्येक विद्यार्थ्याच्या. जे की बघा, मुंबई झाल्यानंतर तुम्हाला जे सिरीज वाईज नंबर देण्यात आलेले होते मी आधी सांगितलेलं होतं सेंटरबद्दल.
तर बघू शकता तुम्ही ही जी टोटल पी-डी-एफ आहे 542 पेजेसची आहे. तुम्ही ते बघू शकता. आता ही जी पी-डी-एफ आहे सविस्तर मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. तुम्ही बघू शकता यामध्ये तुमचे नाव आणि त्यासमोर तुमचं एक्झाम सेंटर कोणतं आलेलं आहे. याच्याबद्दलची संपूर्ण माहिती माझ्या YouTube चॅनलवरती तुम्हाला मी देणार आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता बघा तुमचे जर काही प्रश्न असतील तर नक्कीच ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. तर बघा आपण डायरेक्ट जर खाली आलो तर बघा तुम्हाला लातूर म्हणजे की बघा प्रत्येक जे सेंटर आहे तुम्हाला वेगवेगळं दिसून येणार आहे. नावापुढे तुम्ही इथं बघू शकता. इथं संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि ज्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत नक्कीच ही माहिती शेअर करा. तर चला भेटूया आपण नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.